खायला नाही दाना आता फुकट बाजीराव म्हणा, खायला नाही दाना आता फुकट बाजीराव म्हणा. काय डेपोटी तुम्ही चक्क भांडे घासता, याला असे भांडे घासल्यावर गावाचा विकास कसा होईल? काय सरपंच करावं लागतंय कधी कधी. आमच्या वहिनी साहेब कुठे गेला? हो तिला फक्त एक चमचा उचलून आण म्हणलं, ती पिशवी उचलून घेऊन निघून गेली माहेराला. आयला बायावर विश्वास ठेवा का नाही, मोठी गंमतच झाली. असंच आता काय करायचं सरपंच. ह्याला गावात एक चर्चा झाली, गावात नवीन पाखरू आले जणू. हा असं कळालंय मला थोडं थोडं, पण खरं काय आणि खोटं काय काय माहिती आता. पण याच्यात बाजीराव सरपंचाचा नंबर लागलाच पाहिजे. हो आज सकाळ सकाळ इकडं आला होता, म्हणलं काय पराक्रम आहे तुमचा बघावा. हां चलून दे, आवरून दे तुमचे भांडे. हो मी जरा गावात चक्कर आणून येतो, फेरफटका आणून येऊ का? हो चला. हॅलो खोक्या, बोला सरपंच. हायला या बटाट्यावर आळ्या पडल्या आणि रोग पडलाय, राव काय? अहो सरपंच ह्याची फवारणी करावं लागल. फवारणी तर करू, हा पण गावात अशी अफवा पसरली, गावात नवीन पाखरू येणार हे खरं आहे का? अहो सरपंच हे 100% मस्करी नाही, 100% खरं आहे. हा का? अहो हे पाखरू तुमच्यासाठीच येणार आहे. आईला खरं बोलला राव. आईला पाखराचं ना आपलं एकदा शंकरचं ना, सुंदरा गेली चंद्रा गेली, या पाखरानं असं कवळीत घेतो. सरपंच हे काय चालू आहे? पाखरू येणार आहे अजून. पाखराचं नाव मला कळायला पाहिजे. अहो सरपंच 2 दिवसात नाव तुमच्या समोर ठेवतो बघा. नाव शोधायला आले तर काय तुम्ही काय उपट्याला येतं काय ना गावात? अहो 2 दिवसात, 2 दिवसच वेळ द्या. जर शोधलं नाही ना तर मला आयुष्यभर गावातच उपटायला लावेन. नाही सरपंच, दुसरा. अहो नाही सरपंच, ते नाव मला सकाळ सकाळ कळायला पाहिजे. नाही गावात बातमी लीक नाही झाली पाहिजे. चालतंय सरपंच. लीक झाली तर तुम्हाला किक मारीन कायमची. हा चला चला मग. चला. नमस्कार बच्चन साहेब. नमस्कार सरपंच साहेब. लई सकाळी सकाळी इकडं आलता दोस्त दुकानात, म्हणलं काही नवं जुनं काय आहे का नाही बातमी म्हणलं बघावा. अहो सरपंच साहेब, बच्चनला खबरीचा बादशाह म्हणतात. तिथं आहेच. हा मग बच्चन आमचा प्यारा आहे सगळ्यात. मग तिथं गावचा प्यार आहे तो. मला असं कळालंय की गावात नवीन पाखरू आले वाटते, अशी चर्चा आहे. तुम्हाला काही कळालं का? हो सरपंच साहेब, जरा हॅलो बळा. काय तुम्हाला माहितीये का काय जे येणारं पाखरू कुठलं माहितीये का? कुठलं? ते नारायणगावचं आहे, नारायणगावचं. हा ते चंद्रकांत ढोळपुरी यांचं गाव, तमासगिरानं गाजवलेलं एवढं मोठं गाव. हा मग त्यांच्याच फडातलं पाखरू आहे. पाखरू कडे खेळाव. बरं चला तुमची हजामत करतो. चल बसा बस बस बस. सदरा काढू का? नाही नाही राहू दे, सदर नका काढू, खराब होईल ना. नाही नाही. हळू हळू. काय झालंय? बाजीराव, बोला. म्हणजे ऐकलंय खरं आहे का? काय गावामध्ये जी चर्चा चालू आहे ती 100% खरी आहे. कोणी आल्याशिवाय होणार नाही ती चर्चा सुरू. माझं पण तीच म्हणणं आहे अण्णा, पण विश्वास कसा ठेवा? तीच का? 100% खरं आहे, त्याशिवाय चर्चा गावात होऊ शकत नाही. अहो पाखराला कोणी पाहिलंच ना अजून गावात. असं बघा, हा बघितल्यावर बघू आपण, मग विचार करू पाखराचा. पाखरू घावलंय तुला? नाही असं वाटतंय मला. अण्णा, आम्हाला गावलं असतं तर आम्ही तुम्हाला सांगितलंच असतं ना, है की नाही? पाखरू एकटीने खायचं नाही. नाही नाही, पहिला निवेद्याचा मान तुमचा. पहिला पाखरू मी खाणार, नंतर खरकट तुला देणार. निवेद्याचा मान तुमचा पहिला, नंतर आमचा. तुम्हीच आमचे अन्नदाते. या भरजवानीमध्ये ना हे जरी केस पिकले ना, हे ते अवघच नाही पिकले, अनुभवने पिकले, एवढं ध्यान ठेवू. अण्णा तुमचा पण नाद नाही करायला पाहिजे गाड्या. तुम्ही अजून जवान वाटता. नादच करायचं नाही आपला. तुम्ही एकदा दाढी केस जरा काय करा. तू आहे ना माझ्या मर्दानगी शंका घेऊ नको. काय तो काम कर. बर हा चालेल अण्णा. नाऱ्या
अरे काय काम नाही धंदे नाही रिकामटे बसायचे काम आहे. काय गाज गन 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 काय तू सांगत होते पाखरू पाखरू काय ते अजून दिसलंय नाही काय नाही. हो काय बाजीराव या कसं काय येणं झालं या बसा बसा बाजीराव. अरे काल मी रात्री झोपलो होतो बरं का असं खाटावर असं झोपलो होतो गार झोपलो होतो आणि तिकून एक बाई आली. बापरे तिचा असा पदर गेला आणि असा हात फिरला अरे मला गुदगुले होऊ राहिले ना केस दिस माझ्या अंगावर आणि घुंगराचा आवाज आला. बापरे तारखे सुटलो इकडे तिकडे बघितलं पण मला काहीच दिसलं नाही. हे का बरे आज काही नसतं रे बाजीराव. अरे येड्यात काढतो का मला मी काय खोटं बोलन का तुम्हाला. अरे ऐक भावाचे ऐक मावलं अरे असं काही नसतं तेव्हा सुंदरा निघून गेली ना तिच्या पायात पण पैंजण होतं आणि त्याच्यावरून तुला पैंजणाचा आवाज आला असेल आणि मग त्याच्यावर तुला असा भास झाला असेल. बायकोला नाव ठेवतो तू ए माझे मला सांग तुझी बायको कुठं गेली कोणासंग गेली काय माहिती का आपल्याला नाही ना मग दिनाटीचा विषय सोडून तसं पण गावात एक पाखरू आलंय सरपंच येतो ना तुमचं बार उडून मग तिच्या बरोबर मित्र सोबत होतो. अरे पण काम झालं पाहिजेत ना नाही तर मग काम नाही झालं त्याला मजा नाही काही असं आहे ना. नमस्कार सरपंच. नमस्कार डेपुटी बसा. हो या महिन्याचं कमिशन देऊ राव. मी काय म्हणतोय हां गावात पाखरू आलंय त्याचं काय. हो पाखरू झालं माझी बायको गेली मला तिला आणायला जायचंय मला पैसे लागत आहेत. अहो बायकोला मारा गोळी इकडं पाखरू मोठी धरा ते बायको द्या सोडून मी कशी सुंदर सोडून दिली बरं. हा पाखरू असं मोठीत बसलं पाहिजेत. हा ते वाऱ्या उडून गेलो काय उपयोग आहे सांगा बरं. असं पिंजऱ्यात आपल्या कैद झालं पाहिजे पाखरू. कमिशनचं काय घेता तुम्ही कमिशनचा काय विषय नाही तुम्हाला कमिशन तर देऊच. मग ते द्या ना मला आणायला जायचंय माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला मला हाताने भाकरी करावं लागत. काय भानगड आहे बरं तुमच्या बायकोची चार घडीत काय म्हणलं का ती लगेच पिशवी उचलून मारायला पळून जाती काय सांगायचं पण तुम्हाला आता काय आलेत माई. तुमचा बायको पशी अजिबात धाक नाही राहिला काय तुम्हाला डेप्युटी करावं का नाही आम्हाला काय कळत आता ते काही म्हणा आता पहिले मेवणी संग झालं आता या बायको संग झालं सांगा तुम्ही आता ही राहिना ती राहिना. मेवणी सोडून द्या आणि बायको सोडून द्या तुम्ही काय करा जे पाखरू आले ना त्याला आपल्या घरी घेऊन या मग बरोबर झांगडांग पाकडांग होईन आपली आहे का नाही. बरं तेवढं कमिशनाचं बघा. कमिशन बघू तुम्ही पाखराचं बघा पाखराचं मार्गे लावा तुम्हाला कमिशन काय दुप्पट देतो. टेन्शन घेऊ नका 40 एकर आहे आपल्याकडं लोड घेऊ नका सगळे कामं मार्गी लावायचे आपल्या ग्रामपंचायतचे आणि पुन्हा पंचवार्षिकला आपण दोघंच सरपंच डेप्युटी झालं पाहिजेत असा विचार करा तुमचं कमिशनचं होईल. तुम्ही खायला नाही दाना ठीक आहे येऊ का मग. खायला नाही दाना ताप बाजीराव म्हणा